नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत। सर्व कृती सोडविणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक प्रश्नांचे कृतीचे पूर्ण गुण दर्शवितात। प्रश्न क्रमांक 4 साठी भारत आराखड्याचा व प्रश्न क्रमांक 6 साठी आलेख कागदाचा वापर करून तो उत्तरपत्रिकेत जोडा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, टिंबटिंब ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे। 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहे। दुसरे विधान, ब्राझीलची राजधानी टिंबटिंब ही आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, ब्राझिलिया। तिसरे विधान, भारताचे हवामान टिंबटिंब प्रकारात मोडते। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, मान्सून। चौथे विधान, टिंबटिंबमुळे ब्राझीलच्या पर्जन्यमानात फरक पडतो। 4 पर्याय दिलेले आहेत। प्रश्न दुसरा, जोड्या लावा। 4 गुणांसाठी आहे। गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आपण जोड्या लावलेल्या आहेत। पॅन्टानल दलदलीचा प्रदेश। 2 पानझडी वने, त्याचा ड पर्याय बरोबर आहे, साग। 3 सुंदरवन, त्याचा फ पर्याय बरोबर आहे, भारत। 4 सांबा नृत्य, त्याचा क पर्याय बरोबर आहे, ब्राझीलमधील नृत्य प्रकार। प्रश्न तिसरा, चुकी बरोबर ते सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा। 4 गुणांसाठी आहे। 5 विधाने दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही 4 विधाने चुकीची आहेत का बरोबर आहे ते सांगायचे आहे। चुकीची असतील तर दुरुस्त करायची आहे। 1 भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार हवाई मार्गाने होतो। दुसरे विधान, ब्राझील सरकारने खेड्याकडे चला धोरणाला प्रोत्साहन दिले आहे। तिसरे विधान, ब्राझीलमधील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त आहे। चौथे विधान, ब्राझीलमधील अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची आहे। आणि 5वे विधान, अमेझॉन खोऱ्याच्या बहुतांश भागात दाट मानवी वस्ती आढळते। प्रश्न चौथा अ, भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये दिलेली माहिती भरा व सूची तयार करा। 6 पैकी कोणत्याही 4 बाबी नकाशात दाखवायच्या आहेत आणि सूची तयार करायची आहे। 4 गुणांसाठी। 1 उत्तर प्रदेश, 2 भारतीय महावाळवंट, 3 कावेरी नदी, 4 सदाहरित वने, 5 पोरबंदर आणि 6वे आहे प्रमुख बंदर। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, पुढे दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 प्रश्न दिलेले आहेत। नकाशाचे निरीक्षण करून कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे। पहिला प्रश्न, अमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे? त्याचे उत्तर आहे, अमेझॉनचे खोरे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमींच्या दरम्यान आहे। आणि पुढे हे 6 प्रश्न देण्यात आलेले आहेत। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। प्रश्नपत्रिका वही सोडवायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। या ठिकाणी पुढे नकाशा देण्यात आलेला आहे। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहेत। 6 गुणांसाठी। 1 ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही। 2 ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो। 3 ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे। आणि 4 भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे। पुढे आहे प्रश्न 6वा अ, पुढील तक्त्यात ब्राझीलमधील व्यक्तींचे सरासरी आयुर्मान दिले आहे।
या तक्त्याच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी। या ठिकाणी पुढे आयुर्मान दिलेले आहेत, त्यावर आधारित स्तंभालेख तयार करायचा आहे, त्याला 3 गुण आणि 3 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर 3 गुण, असा 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। या ठिकाणी वर्ष आणि सरासरी आयुर्मान देण्यात आलेले आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला, ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान किती आहे? प्रश्न क्रमांक 2, कोणत्या दशकात ब्राझीलमधील सरासरी आयुर्मानात झपाट्याने वाढ झाली? आणि तिसरा प्रश्न, सन 2016 साली ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान किती होते? किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे। दिलेल्या आलेखाचे वाचन करा व उत्तरे लिहा। पहा पुढे आलेख देण्यात आलेला आहे, आयात निर्यात दशलक्ष US डॉलरमध्ये। या आलेखाचे वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत। प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 8 गुणांसाठी। प्रश्न पहिला, भारत आणि ब्राझील या देशांमधील समान मुद्दे कोणते आहेत? प्रश्न दुसरा, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? आणि प्रश्न तिसरा, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।